नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, 41 नंबरची आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही 26 जुलैला आहे आणि जवळपास इथून आपल्याकडे 1 मंथचा कालावधी राहिलेला आहे परीक्षेसाठी. आणि या मधातच आपल्याला दिसून येतं की एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेला आहे आणि हा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो, संपूर्णतः 2026च्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संबंधित आहे. त्यामुळे जर आपण एक्झामिनेशन ही देत आहात तर आजचा पर्टिक्युलर सेशन आपल्या सगळ्यांसाठी एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूपच महत्त्वाचं होणार आहे. काय महत्त्वाच्या सूचना आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन काय म्हणतं आणि काय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ते जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, आता परीक्षेला फक्त एकच महिना राहिलेला, तर 30 दिवसाचं कंप्लीट क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन असेल, 10 युनिटच्या नोट्स, 10 वर्षाचं PYQ, 50 मॉक टेस्ट, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 3000 याची फीज आहे, पण डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये. हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आजच कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे परीक्षेमध्ये पेपर 2 देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर पेपर 2 चं देखील 13 डेज क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे, ज्याचं सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. फीज मात्र 4000 आहे. याची व्हॅलिडिटी 1 मंथ राहणार. सेट पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स आहे मित्रांनो, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या. काय म्हणतं नोटिफिकेशन? चला आपण सुरू करूया. खूपच महत्त्वाची सूचना आहे, जे विद्यार्थी मित्र यावर्षी परीक्षा देत आहात, ठीक आहे? आणि तुमचं जर फॉर्म रिलेटेड काही इश्यू येत असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा. काय आहे? महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट एक्झामिनेशन. तर बघा, हा परिपत्रक आहे 26 जुलै एक्झामिनेशन रिलेटेड. 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 41व्या सेट परीक्षा जाहिरात क्रमांक 12 हे शुद्धीपत्रक आहे. कशा संबंधित? सेट परीक्षा अर्ज भरण्यास मुदत वाढ झालेली आहे. या म्हणजेच काय? अप्लिकेशन फॉर्म डेट एक्सटेंड झालेले आहे. कसं? सेट परीक्षा बघा, आपल्याला दिसून येतं की पूर्वी आपली 2000 दिनांक 28 मे रोजी महाराष्ट्र, गोवा राज्यातील विविध वर्तमानपत्रात, संकेतस्थळामध्ये प्रसिद्ध एक जाहिरात आलेली होती. ते सुद्धा आपण डिस्कशन केलेली आहे. तर या संकेतस्थळावरील जाहिरात आणि माहिती पुस्तकात उल्लेख काय केलं होतं की खुला संवर्ग जे आहे नियमित शुल्क 800 रुपये आणि विलंब शुल्कासह 1300 रुपये. इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती, जमाती, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग, फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी, फॉर नॉन क्रिमिलियर, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक म्हणजे EWS आणि विकलांग प्रवर्ग PWD, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तृतीय पंथ आणि अनाथ यांच्यासाठी शुल्क आहे 650 आणि विलंब केलं तर 1150 रुपये. ठीक आहे. त्याऐवजी जाहिरात माहिती पुस्तकात काय सांगितले आहे? खुल्या वर्गासाठी 800 रुपये, ठीक आहे, विलंब शुल्कासह 1300 रुपये आणि जे मागासवर्गीय आहे त्यासाठी 650 आणि 1150 रुपये जर आपण विलंब केला तर. ठीक? बरं. आता त्यानुसार काय म्हटलं आहे? हे तर फीस झाली, किती पेड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पण इथे डेट एक्सटेंड झालेली आहे. पहिले तर आपण फी स्ट्रक्चर बघितलं कसं आहे म्हणून. आपण ते भरून द्यायचं. त्यानुसार सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक 27 जून 2026 ते 3 जुलै. आता बघा, अगोदर 26 जून पर्यंतच परीक्षेचं फॉर्म भरण्याची तारीख देण्यात आलेली होती. पण आता काय झाली? परत फॉर्म डेट एक्सटेंड झालेला आहे 27 जून पासून, तर आपण 3 जुलैपर्यंत. कधी? 27 जून पासून तर 3 जुलैपर्यंत विनाविलंब, म्हणजे जे पर्टिक्युलर फीस दिलेलं आहे आपल्याला त्याच फीमध्ये विनाविलंब शुल्क
मुदतवाढ देण्यात येत आहे. ठीक, फेज वाढत नाही आहे, कारण पर्टिक्युलर 27 पासून 3 जुलैच्या मधात हा फॉर्म फिल करा, जेणेकरून सेम फीज मध्ये आपण फॉर्म भरू शकतो. तसेच 4 जुलै 2026 पासून तर 7 जुलै 2026 हे विलंब शुल्क, आता इथे विलंब शुल्क मी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे विलंब शुल्कासह काय तारीख देण्यात आलेली आहे, 4 जुलै पासून तर 7 जुलै पर्यंत लेट फी सोबत आपण फॉर्म देऊ शकता. यापूर्वी विशेष मागास प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी विशेष मागास प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून सेट परीक्षेचा अर्ज भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्जात सवर्ग दुरुस्त करण्यासाठी दिनांक 8 जुलै पासून तर 10 जुलै पर्यंत मुदतवाढ, मान्य की करेक्शन विंडोज आपलं ओपन होत आहे 8 तारखेपासून 10 जुलैला. काय, करेक्शन विंडोज म्हणजे जर काही आपण चूक केलं तर ते आपण दुरुस्त करू. उपरोक्त विशेष मागास प्रवर्ग SBC या प्रवर्गाच्या संभाव्य आरक्षणाबाबत शासनाचे या संदर्भाचे आदेश व मार्गदर्शन तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातील याचिका क्रमांक 5885 च्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल. सो अशा प्रकारचं सूचना मिळालेल्या आहेत. तर काय म्हणतो, अप्लिकेशन फॉर्म डेट एक्सटेंड झाली आहे, 3 जुलै पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. सोबतच 4 पासून 7 जुलै पर्यंत एक्स्ट्रा फीज ज्याला म्हणतो, जास्त शुल्क देऊन आपण फॉर्म भरू शकतो. करेक्शन विंडोज 8 ते 10 तारखेपर्यंत ओपन राहणार आहे. तर हे खूप आनंदाची आणि खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे. आणि या परीक्षेचं एक्झाम प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी कम्प्लीट कोर्सेस पेपर 1 आणि पेपर 2 चे देखील अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सचा वापर करून आजच आपण 13 डेज बॅचला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.